शेतातील पाण्याची कायमची विल्हेवाट लावून 2011 पासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी सिंदखेड राजा येथील मेहत्रे या दाम्पत्यानं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। 2011 पासून शेतातील पाण्याची कायमची नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी सिंदखेड राजा येथील रामदास मेहत्रे या दाम्पत्यानं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलंय। सिंदखेड राजा येथील गट क्रमांक 4 मध्ये निमखेड जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कुठलीही माहिती न देता रस्ता तयार केला होता। त्यामुळे शेतात पाणी साचून गेल्या 15 वर्षांपासून शेती पिकांचं नुकसान होतंय। पाण्याची विल्हेवाट लावून 2011 पासूनचा नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी रामदास मेहत्रे व त्यांच्या पत्नी पार्वती मेहत्रे यांनी 15 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाचा 6वा दिवस असून अद्यापही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचं उपोषणकर्ते रामदास मेहत्रे यांनी सांगितलंय। 2011 मध्ये शासनानं रोड केला, त्याच्यामुळे माझ्या शेतामध्ये पाणी काही काढलं नाही, त्याच्यामुळे माझ्या सोयाबीनची नुकसान होऊन राहिलेली आहे। आणि ते नुकसानीमुळे काय आहे, माझा होणारा जो मुलगा इंजिनियर आहे त्याला मी पैसे लावू शकत नाही। आता या शासनानं रोड केल्यामुळं काय होऊन राहिलं की त्या मुलाचं नुकसान झालं आणि माझ्या शेतीचं बी नुकसान झालेलं आहे। आणि ती मला नुकसान भरपाई मिळावी आणि ते पाण्याचं निचरा व्हायकरता एखादा पाईप किंवा पुलासारखं काहीतरी करून त्यानं त्या शेतीचं पाणी या शासनानं काढून द्या। आज 5 दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणला आहे। आज 5वा दिवस आहे। आज कोणताही अधिकारी आलेला नाही। नगरपालिकावाले आले, ते फक्त पाणी काढून देते, नुकसान भरपाई देत नाही असं त्यांनी लिहून दिलेलं आहे मला। पण आता मला नुकसान भरपाई कारण याच्या अगोदर मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण काही मंडळींनी सांगितलं की तू कलेक्टर ऑफिसला उपोषणला बस, त्याच्यामुळे काहीतरी निकाल लागेल। निकाल लागेपर्यंत मी काही इथून हलणार नाही।